सामान विभागाचे त्यांच्या माध्यमातून देखील द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 12,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जर पाहिलं तर या स्पर्धेकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य प्रवीणजी घरत साहेबांच्या माध्यमातून देखील भरपूर चांगल्या प्रकारे जर पाहिलं तर भरपूर आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. सामना मात्र चालू आहे. बॉलिंग वर्सेस पीर बाबा पापडी असा मॅच मात्र चालू आहे. स्ट्राईक एंडला सिद्धेश घुटे असेल. एक धाव झालेली आहे. यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये चेंडू जाईल मात्र निर्धाव खेळायचा होता ऑनसाईडच्या दिशेने, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. पायांची कोणत्याही प्रकारे फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. जागेून खेळायचा प्रयत्न केला जातोय बॅटर सिद्धेश मार्फत आणि तो यावेळेस बीट होतोय. गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे निलेश बंद्रे असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती 2 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेस स्लोअर वनचा परिवार मारा, चेंडू जाईल. आता मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका मात्र चांगला होता, परंतु आउटफील्ड खराब आहे ऑनसाइडला आणि त्याचाच जर पाहिलं तर फायदा झालेला आहे फिल्डिंग करणाऱ्या फिल्डिंग करायला संघाला. आणि या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 3 वर आता मात्र पोचली गेलेली आहे. फटका मात्र चांगला होता, परंतु आउटफील्ड खराब आहे ऑन साइडला. त्या झाडाला चेंडू आडला, नक्कीच जर पाहिलं तर आतमध्ये राहिला आणि 2 धावा मात्र मिळतील. यावेळेस हवेमध्ये जर पाहिलं तर चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. एक धाव ही कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. खराब क्षेत्ररक्षण झालेला ऑन साइडला, त्याचाच फायदा उचललेला दोन्ही बॅटरने आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सिद्धेश अँड अनिकेत हे 2 बॅटर आहेत. साई कृपा बॉलिंग संघाच्या माध्यमातून, तर गोलंदाज निलेश बंद्रे. षटकातील पुढचा बॉल असेल. यावेळेस डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह होतं, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. चेंडू जाईल मात्र निर्धाव, धाव मात्र मिळणार नाहीये. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय तो म्हणजे निलेश बंद्रे. या आपल्या पहिल्या षटकामध्ये निलेश बंद्रे अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडूची हाताळणी करतोय आणि यशस्वी होतोय आपल्या या गोलंदाजीमध्ये. गोलंदाज निलेश तयार. षटकातील पुढील बॉल असेल. बॅटर सिद्धेश. आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला हुक केलाय हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र कंप्लीट. फलंदाज बाद तो म्हणजे सिद्धेश घुटे. बॅक टू द पवेलियन गॉन. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. धन्यवाद. तर वेलकम प्रदीपजी लोखंडे. आजच्या दिवसामध्ये प्रदीपजी लोखंडे यांचा शुभ आगमन झालेला आहे. व्हॉइस ऑफ ब्राह्मणगाव प्रदीपजी लोखंडे यांचा शुभ आगमन झालेला आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचा करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. कालच्या दिवसामध्ये देखील चांगला आवाज त्यांचा ऐकायला मिळाला होता आणि आजच्या दिवसामध्ये देखील ते हजर राहिलेले आहेत या स्पर्धेकरता. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस पहिली विकेट डाऊन. बॅटर बाद झालेला तो म्हणजे सिद्धेश घुटे. 4 धावा त्याने बनवल्या. आता मात्र तुषार लोखंडे बॅटर नव्यानेच आलेला आहे. नॉनस्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला अनिकेत दुबळे असेल तर नयन वाघे हा गोलंदाज. पहिलाच बॉल चेंडूला फ्लिक केलाय. चेंडू जाईल डी झोन मध्ये. 2 धावा डिक्लर. चेंडू पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका होता, परंतु आउटफील्ड खराब आहे विकेट किपरच्या मागे आणि 2च धावा मिळतील या फटक्यावरती. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाईल. 7 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या.
धावसंख्या 7 धावा. नयन वाघे पहिल्या चेंडूची हाताळणी केली, 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक. पाहायचा किती धावांपर्यंत जर पाहिलं तर किती धावा खर्च करेल हा गोलंदाज. दुसरा बॉल यावेळेस सुंदर डिलिव्हरी, चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे, खोदून काढण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, चेंडू बॅटची एज लागून जाईल. विकेट किपरच्या मागे एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरकली जाईल. 8 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. चांगली गोलंदाजी करतोय नयन वाघे हा गोलंदाज. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय, कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारून देत नाही. समोरील बॅटरला आपण जर पाहिलं तर नक्कीच रोखून ठेवलेलं आहे या बॉलरने. त्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी गुणवत्ता भरपूर आहे आणि जर पाहिलं तर कमी वयाचा हा गोलंदाज आहे. भरपूर चांगली शिकवण दिलेली आहे जयेंद्र याने. त्याच्या जर पाहिलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे कामगिरी तो करतोय हा गोलंदाज नयन वाघे. प्रेक्षकांना विनंती असेल आपण लवकर जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. व्हॉलंटियर्स आहेत, व्हॉलंटियर्स आपण लक्ष द्या. तर नयन वाघे 2 चेंडू टाकलेले आहेत. 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला तुषार लोखंडे असेल. उजव्या हाताचा बॅटर आहे तुषार लोखंडे, स्ट्राईक एंडला असेल. यावेळेस ओव्हरपे चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि बघता बघता अगदी सहज 2 धावा या कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 10 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. तुषार लोखंडे या 2 धावाने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवते धावफलकावर 10 या आकड्यावरती. नयन वाघे षटकातील 4था बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. 3 चेंडूमध्ये 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र षटकातील 4था बॉल असेल. बॅटर तुषार साडे. यावेळेस चांगला फटका, चेंडूचे खाली क्षेत्ररक्षण, झेल मात्र कंप्लीट. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे तुषार लोखंडे. बॅक टू द पवेलियन गॉन. काही सांगता नाही. अरे मग काय गड हो, त्यो बसला हाय ना गणीम, येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं ऐकलं. राजांनी आता युगत युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. धन्यवाद डीजे. तर नक्की जर पाहिलं तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये 19 फेब्रुवारी आहे. नक्कीच जर पाहिलं त्याचं गीत आपण ऐकत आहोत. शिवाजी महाराजांची जयंती देखील साजरी केली जाईल या कामन विभागामध्ये. सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने. तर आता मात्र न्यू बॅटर समीर पवार असेल. स्ट्राईक एंडला समीर पवार. दोन चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 5वा बॉल. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय समीर याने. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. मिडऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धाव मात्र मिळेल, जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 11 वरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. 11 धावा. नयन वाघे हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या लाईन, चांगल्या लेंथ मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतोय. चांगला आपण जर पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे पीर बाबा पापडी या संघाचा आणि तो चांगले प्रयत्न करतोय या दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज तयार नयन. षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेस फुल टॉस बॉल. चेंडू जाईल शॉर्ट फाईलच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट. 2 धावा डिक्लेअर आहेत. 2 धावा डिक्लेअर आहेत आणि या 2 धावाने सांघिक धावसंख्या धाव फलकावर 13 झालेली आहे. 13 वरती पोहोचली गेलेली आहे. यानंतर होणारा सामना असेल टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा वर्सेस आझाद स्पोर्ट्स वसई. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. आगिनगारी बोलते लगिनगारी गारी चालले गो. एका मंदी गारी चालले गो. एका मंदी. धन्यवाद डीजे. तर विनंती असेल टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघाचा कर्णधार
आपण टॉस करण्यासाठी आपल्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्यानंतर आझाद स्पोर्ट्स वसई संघाचा कर्णधार यांना देखील विनंती असेल, आपण देखील या आपल्या टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल. चला तन्मय बेडेकर यांना विनंती असेल, त्याच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा वर्सेस आझाद स्पोर्ट्स वसई दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. तन्मय बेडेकर यांना विनंती असेल, टॉसची ओळख करून द्यायची आहे. टीम 94 कॉल आलेला आहे गावदेवी स्पोर्ट्स कामन. तर आझाद स्पोर्ट वसई संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय सांगायचा आहे, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नक्कीच टॉस जिंकलेला आहे ते म्हणजे आझाद स्पोर्ट्स वसई या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तसेच आपण जर पाहिलं तर टायगर स्पोर्ट बीबीवाडा या संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे. चला जाऊया कॉम बॉक्समध्ये, तिथे सज्ज असतील व्हॉइस ऑफ ब्राह्मणगाव मिस्टर प्रदीप लोखंडे. हॅलो चेक, हॅलो हॅलो. खूप खूप धन्यवाद अमितजी. आपण अमित यांना ऐकलं आता, खूप चांगलं समालोचन. आपण मॅच पाहतोय पीर बाबा पापडी त्यांच्या विरोधात आहे साई कृपा भोलिंज. आणि बघा पहिल्या चेंडूवरती सिद्धेश घुटे याचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. ठोकलाय षटकार. ऑन साईटला आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. शतरक्षक होता तिकडे, एक छोटा शतरक्षक आपण पाहतो, एक लिटल चॅम्प तिकडे. त्याच्याकडनं थोडासा मिसफील्ड झाला, मात्र स्वतःला सावरल्यानंतर त्याने खूप चांगली फेकी देखील केलेली आहे. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या होत्या. धावफलक 2 ने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते, तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. हा चेंडू आपण बघितला तर ब्लॉक हॉलमध्ये हाताला गेला होता. चांगला कमबॅक सिद्धेश घुटे याने केलेला आहे.
मॅच जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 14 धावांचं एक माफक आव्हान आहे. अजूनही 6 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चुंड हवेमध्ये 2 शतरक्षक आले तिकडे आणि हा षटकार आलेला आहे. या षटकाराने सामना फिनिश केलाय जयेंद्र वाघे याने. अहो ज्याची होती त्यानं चालेली, अहो ज्याची होती त्यानं चालेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली.